नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहे बदलापूर मुळगाव येथील खंडोबाच्या डोंगराला भेट द्यायला. तर जाता जाता रस्ते असे होते खतरनाक, तर काय सांगणार. तर पोचलो आपण वैजयंती ढाबा. तिकडं वडापाव खाल्ला, लेकीला वडापाव चारला. त्याच्यानंतर समोरच ही कमान दिसते, इकडून पुढं गेल्यावर असं ते जे डोंगर दिसतंय लांब, त्या डोंगरावर आपल्याला जायचं होतं. तर मग पटापट तयारी केली आणि मग शिड्यांवरून साधारण 100 शिड्या चढल्यानंतर आपल्याला असं हिरवंगार बदलापूर दिसतं लांबून. थोडं पुढे आल्यावर हे खेकडं दिसलं मला. हे खेकड्याचं पिल्लू घसरगुंडी खेळत होतं, त्याची थोडी शूटिंग काढली. ते गेलं पळून. पायऱ्या चढता चढता सांचीसोबत थोड्या गप्पा टप्पा केल्या आणि आमच्या गप्पा टप्पामध्ये कधी बूट स्टँड आला आम्हाला कळलंच नाही. आणि मग मंदिर दिसलं, मंदिराच्या शिड्या मग चढलो आणि पुढे गेलो. पुढे जाऊन साधारण 1 ते 1.5 हजार फुटावर असलेलं हे मंदिर, त्याची चढाई आम्ही 20 ते 30 मिनिटात पूर्ण केली. एवढं चढून आल्यानंतर थोडा दम लागला. मंदिराच्याच कोपऱ्याला जरा बसलो नाही तोपर्यंत बघितलं तर हे आपले डॉगेश भाई हे खात होते खोबरं. तर मी विचार केला, याला खोबरं आता खातोय, त्याला काय देऊ. तर माझ्याकडे पार्लेजी बिस्किट होते. हे पार्लेजी बिस्किट मी त्याला दिले. मग त्याच्यानंतर त्याचा अजून एक मित्र आला, त्याला पण मी ऑफर केले पार्लेजी बिस्किट. आणि समोरच असलेला तो लांब जो जलाशय दिसतोय तो आहे बारवी डॅम. आता व्हिडिओमध्ये क्लिअर दिसणार नाही, पण बारवी डॅमचं बघितलं. समोर पूर्ण असं जंगल दिसत होतं. मग मंदिरात गेलो. मंदिरात जाऊन दर्शन घेतले. खंडेरायाची मूर्ती बघा, छान अशी मूर्ती होती. तर येथे गेल्यावर आम्हाला नंतर लक्षात आलं, आम्हाला महाराष्ट्राचे 2 लाडके सुपरस्टार रील स्टार किरण पास्ते आणि हा टोपी घातलेला सुवा ब्लॉग्सवाला दोघंही भेटले. छान माणसं होते, दोघांची मैत्री झाली आणि अशा प्रकारे आमचा ब्लॉग पूर्ण झाला. धन्यवाद. आता चाललो घरी. बाय बाय, टाटा, गुड बाय.